मागच्या काळात राग आला की श्राप द्यायचे आणि आताच्या काळात राग आला की ब्लॉक केलं जातं, डिजिटल श्राप. जे लोक मला पसंत करते त्यांचा धन्यवाद, जे नाही करत ते नको करा. कोणता मला इलेक्शन लढायचं आहे. जे लोक गणपती गेले, देवी गेल्या आणि आता दसरा पण गेला. आता लाटणं घेऊन तयार राहा. काय दिवाळी येते ओ फराळ बनवायला. अहो आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले बघा आज. तुम्हाला काही फरक वाटतो का हो माझ्यात? हो वाटतोय ना बदल. 10 वर्षापूर्वी जेव्हा तुला लग्न करून आणलं होतं तेव्हा चवळीची शेंग होतीस आणि आता दुधी भोपळा झालीस. पद्दू मोठा. किस चीज की कमी है तुम्हें? है कोई 2-3 करोड़ की. अहो पुढच्या जन्मी ना मला ह्याच घरची सून बनायचं आहे. हा मी ह्याच जन्मी घर विकून टाकणार आहे. फोन चालू केलं ना? हा चालू केलं का? हा हा. जे लोक मला म्हणत होते ना की तू जिंदगीत काहीच करू शकत नाही. कोणते लोक म्हणतो ते? अहो पाहुणे रावळे भावकी गावातले सगळेच माझ्या ओळखी पाळखीचे जे काही असन जे लोक सगळे मला नाव ठेवत होते की तू जिंदगीत काहीच करू शकत नाही. त्याला मला एकच सांगायचंय. काय? की तुम्ही बरोबर म्हणत होते. करा ना बंद. हा हा हा. सॉरी सॉरी सॉरी. अगं अनन्या, लग्न झालेलं बायको कुणावर जास्त लक्ष ठेवत्या? आपल्या मोबाईलवर का आपल्या बाळावर? नवऱ्यावर. दिवसभर हिंडत नाही का त्या टवाळीकडे बघत. ये भी मेरी गलती है. फोन चालू केलं ना? हा चालू केलं का? हा हा. जे लोक मला म्हणत होते ना की तू जिंदगीत काहीच करू शकत नाही. कोणते लोक म्हणतो ते? अहो पाहुणे रावळे भावकी गावातले सगळेच माझ्या ओळखी पाळखीचे जे काही असन जे लोक सगळे मला नाव ठेवत होते की तू जिंदगीत काहीच करू शकत नाही. त्याला मला एकच सांगायचंय. काय? की तुम्ही बरोबर म्हणत होते. करा ना बंद. हा हा हा. सॉरी सॉरी सॉरी. सर मला सांगा आजच्या जमान्यात सर्वात इमानदार माणूस कोणता आहे? पानवाला. कसं काय? कारण तो सांगून चुना लावतो. 10 रुपयापासून सुरुवात केली. अच्छा. आज 10 लाखापर्यंत पोहोचली. ठीक आहे. यात तुमच्या एकट्याचाच हात नाही तर माझा पण तेवढाच हात आहे. अगं येडे, मी कर्जाची गोष्ट करतोय. मग माझा यात काय हात नाही? वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. तुमचं तुम्ही बघून घ्या. ताई ताई ताई, तुमचं बहुमूल्य मत कोणाला असणार? माझं राज्याच्या प्रगतीला, देशाच्या. कोणाला देऊ? औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला नाही रे, औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेबाला. पटकन सांग. थांबा ना, तो काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला? असं आहे का ते? हॅलो सासूबाई, तुमची ही वस्तू बिघडली. दिवसेंदिवस भांडणं करायला लागली संसारात सारखं बघा आणि स्वयंपाक बी लय बेचव लागली. काय करायचंय? 2 तोळ्याचं रिचार्ज करा, होईल सगळं व्यवस्थित. और ज्यादा से ज्यादा क्या हो जाएगा कहते कहते पूरा सत्यानाश हो गया मामा. काय झालं जावाई? ते भावकीची जिरवायची म्हणून त्याला मटक्याच नाद लावला होता मी. त्याला 5 कोटीचा मटका लागलाय. किती मोठे मोठे स्वप्न बघितलं होतं, हे करू ते करू, पण तुझ्या सोबत लग्न करून तिळभर सुद्धा फायदा झाला नाही. कसं फायदा झाला नाही? काय फायदा झालाय? माझ्या नावचं 5 किलो राशन मिळतंय की. कसं गिळताय भात गटा गटा गटा. हॅलो, तुमचं लग्न झालंय का? नाही हो अजून. मोठा लट बंगला आहे, 4 फ्लॅट आहेत, 13 एकर पाण्याची जमीन आहे, पैसा अडका सोनं नाणं सगळं काही आहे, पण मनासारखी मुलगीच भेटना हो. तुमच्या बघण्यात आहे काय कधी मुलगी?
मी तुमची बायको बोललाले हो. घरात तेल मीठ संपले ते घेऊन या आणि त्याच्यासोबत आठवणीनं आयोडेक्स पण घेऊन या. सुनी, बोला की. दादा आणि वहिनी उरलेत तुझे. लगेच चहा आणि भजे बनवते. इंस्टाग्रामचा नाद सोडवण्यासाठी घरची मला डॉक्टरकडे घेऊन गेली. आज डॉक्टरच माझा फॉलोअर आहे. मला देवाकडनं एक वरदान भेटलंय. व्हॉट? स्वयंपाक धुणं भांडी, स्वयंपाक धुणं भांडी. अहो, तुम्ही कधी विचार केला होता का तुम्हाला एवढी सुंदर बायको मिळेल? हा, विचार तर केलता पण नाही मिळाली. तरी माणसांना अजून एक सांगतो, झोपताना असं झोपत जा. आता याला मोकळं ठेवत जाऊ नका. हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13 उडत गेला म्हाता.